अधिकारी यांच्याकडनं राजनखेड येथे पाहणी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील भाग घेतलेल्या ग्रामपंचायत राजनखेड येथे दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती अनिता मेश्राम यांनी भेट दिली। सदर अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत यांनी केलेल्या कामांची पाहणी केली। त्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजनखेड तांडा या ठिकाणी शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि डिजिटल रूम, परसबाग, शौचालय, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामाची पाहणी केली। विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी संवाद साधला। त्याचबरोबर तांडा येथील स्मशानभूमी सौंदर्यीकरणाच्या कामाचं भूमिपूजन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे श्रीमती अनिता मेश्राम, हरिनारायणजी परिहार व उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। ग्रामपंचायत दप्तराचा पाहणी करण्यात आली आणि मार्गदर्शन केले। यावेळी माननीय श्री रविकांत पवार, गटविकास अधिकारी श्रीमती सुनीता इंगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री दीपकजी इंगळे, विस्तार अधिकारी पंचायत श्री सचिन धुमाळ, विस्तार अधिकारी सांख्यिकी श्री पांडे साहेब, शाखा अभियंता श्री मांगोळकर साहेब, सहाय्यक अभियंता श्री सतीश ठोंबरे, समूह समन्वयक स्वच्छ भारत मिशन, ग्रामपंचायत अधिकारी श्री भारत भोमळे, श्री नारायण दिवनाले, श्री गोपाळ इंगळे, श्री विलास जाधव, श्री पवन धाडवे, श्री मनोज गवई, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री राजेश पातळे, श्री अभिजित हंगरगेकर, श्री गोदमाले सर, श्री ढोकणे सर, विद्या जाधव मॅडम व इतर शिक्षक वृंद, तसेच डाटा ऑपरेटर श्री पवन फाळके, आर्यची श्री वैभव गाडगे, पंचायत समिती बार्शी टाकळी, आशा सेविका नीता जाधव, शोभा ढोरे, गावचे सरपंच श्री ईश्वर सिंग जाधव, उपसरपंच श्री शुभम घुगे आणि ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।